मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आज मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांचा निकाल आहे आणि या निकालामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरतोय. त्याचबरोबर सर्वाधिक महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे जाताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर जे मुंबई महापालिका आहे याच्यावरती सुद्धा भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व दिसतंय. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आश्चर्यजनक आहेत. त्या मुंबईमध्ये जे ठाकरेंच्या ज्या सभा झाल्या, या सभेला तुफान गर्दी आपण पाहिली, परंतु महायुतीच्या ज्या सभा पाहिल्या तर निम्म्याच्या वर खुर्च्या रिकाम्या राहिल्या. तरी देखील महायुतीच महापौर होताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी महायुतीला सर्वाधिक जागा मिळताना दिसतात, त्यातली त्यात भारतीय जनता पक्षाला. तर याचं कारण नेमकं काय आहे, किती महानगरपालिका आहेत, आता तेच आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यापासूनच खरी पाहता निवडणुकीमध्ये रंगत आणि उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातली त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, मुंबई महानगरपालिका कोण जिंकेल असं काहीसं चित्र मुंबई महापालिकेवरती सगळं होतं, की ठाकरेंची सत्ता येईल का महायुतीची सत्ता येईल. ज्या एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करून 40च्या वरती आमदार घेऊन गेले, शिवसेनेचा धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्याच धनुष्यबाणावरती आणि कमळावरती मुंबईमध्ये युती करून निवडणुका लढवल्या जातील असं चित्र होतं. तर तसंच काहीसं झालं आणि या सगळ्याच ठिकाणी महायुतीचं वर्चस्व असलेलं आपल्याला दिसतंय. तर नेमकं कोणत्या कोणत्या महानगरपालिका 29 आहेत त्या सुद्धा आपण बघू, की बृहमुंबई, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी, निजामपूर, पनवेल आणि मीरा भाईंदर ह्या मुंबई मधल्या महानगरपालिका आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, जालना, नांदेड वाघेळा आणि पुण्यामधल्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपावडा, अहिल्यानगर आणि सोलापूर. त्याचबरोबर मालेगाव, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर अशा ह्या ज्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या, त्याचं मतदान झालं, मतमोजणी सुरू आहे. तर या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपल्याला सर्वात पुढे दिसतोय. आता मालेगाव सारखी जी मालेगाव महानगरपालिका आहे, या ठिकाणी MIM आणि तिथला स्थानिक जो पक्ष आहे हा आघाडी घेताना आपल्याला दिसतोय, म्हणजे त्यांचीच तिथं सत्ता येईल. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांची सत्ता येईल. 1, 2 ते 3 महानगरपालिका वगळता सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तर आता याची कारण काय आहेत मित्रांनो, तर आपण पाहिलं की ज्या सभा होत होत्या, भारतीय जनता पक्षाच्या सभा आणि महाविकास आघाडीच्या ज्या सभा होत होत्या, त्याचबरोबर अनेक ठिकाणी सगळे वेगवेगळे लढले होते, परंतु महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे असं काहीचं समीकरण मुंबई आणि मुंबई परिसरातल्या ज्या सगळ्या महानगरपालिका आहेत 9, त्या सगळीकडं मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणुका लढल्या होत्या. नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा असंच चित्र होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून एकत्र लढलं होतं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढलं होतं, तर काँग्रेस आणि वंचित एकत्र लढलं होतं. परंतु काँग्रेस आणि वंचित एकत्र लढून सुद्धा त्यांना कुठं फायदा झालेला आपल्याला दिसून येत नाही. आता मुंबईचं जर उदाहरण पाहिलं तर मुंबईमध्ये काँग्रेसला फार फार तर 15 ते 20 जागाच्या दरम्यान चित्र दिसते, परंतु त्यापेक्षाही कमी येतील का काय, का वाढतील. आणि वंचित सुद्धा फार कमी प्रमाणात किंचित आपल्याला कुठंतरी दिसतंय वंचित सुद्धा. तर भारतीय जनता पक्षाचा विजयाचा हा जो फॅक्टर आहे हा कुणालाही अद्याप कळलेला नाही, की कसं काय पद्धतीने विजय होतो. त्यातच मशीन मध्ये असलेला घोळ, मतदार याद्यांमधला जो दुबार नावं आलेली आहे ती हा घोळ, तसंच आता ते मतमोजणीला जे एक यंत्र जोडलेलं आहे पांडू नावाचं, तर हे सुद्धा काय करतंय, म्हणजे ह्या सगळ्यांवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. तसंच
जी बोटाला शाई लावलेली होती ती शाईच्या ऐवजी मार्कर पेन वापरला गेला आणि त्या मार्कर पेन वरती सुद्धा सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं किंवा मार्कर पेन वापरला गेलेला आहे. मग याच्यामध्ये आता पारदर्शकता कशी आपल्याला येणार आहे याच्यावरून सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु निवडणूक आयोगाने त्याला कालच उत्तर दिलं होतं की बाबा मार्कर पेन आहे तो आणि तो पहिल्या शाईचा आहे असंही बोललं गेलं होतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टींवरती संशय विरोधकांनी व्यक्त केलेला आहे. जरी विरोधकांनी संशय व्यक्त केलेला असला तरी सुद्धा निवडणुका मात्र पारदर्शक झाल्या असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे, पारदर्शक नाही झाल्या असं विरोधकांचं म्हणणं आहे. परंतु आपण पाहिलेलं आहे की ते पारदर्शकता झाल्या का नाही झाल्या हे सगळ्या जनतेला सगळ्या लोकांना कळतंय की या निवडणुकीमध्ये पैशाचा अक्षरशः महापूर आला होता. पैसे कशा पद्धतीनं वाटले गेले हे सुद्धा आपण बघितलं की काल निवडणूक आयोगानं अचानक मोकळीक दिली की एक दिवस तुम्ही प्रचार संपल्यानंतर सुद्धा मतदारांच्या गाठीभेटी घेऊ शकता, फक्त पत्रकं वाटली जाणार नाहीत असं सांगितलं होतं. म्हणजे पत्रकं वाटले काय नाही वाटले काय, गाठीभेटी घेणं म्हणजे काय. आणि आपण रोजची रोज बघत होतो की पैसे वाटलेल्याचे जे आरोप होत होते, रोज कुठं ना कुठं व्हिडिओ व्हायरल होत होते की इथं पैसे वाटले गेले, तिथं पैसे वाटले गेले, तिथं पैसे वाटले गेले. हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं की पैसे सगळ्या ठिकाणी पैसे वाटले गेलेले होते. परंतु निवडणूक आयोगानं मात्र या गोष्टींवरती काहीही कारवाई केलेली आपल्याला दिसलं नाही. म्हणजे निवडणूक आयोग जे आहे हे पारदर्शक निवडणुका होणं गरजेचं आहे, परंतु पारदर्शकता ही किंचितच राहिलेली आपल्याला वेळोवेळी दिसलेला आहे. आता भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झालाय हे आपल्याला पाठीमागच्या निवडणुकीत सुद्धा दिसलेला आहे. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा भाजप सर्वाधिक मोठा पक्ष झाला. जवळपास 100च्या वरती नगरपालिका नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष भाजपचा बसला. तर त्याचबरोबर सर्वाधिक नगरसेवक सुद्धा तसंच सर्वाधिक उपनगराध्यक्ष सुद्धा भाजपचेच आता पुन्हा निवडून आणलेले गेलेले आहेत. म्हणजे सदस्यांवरती जे मतदान होतं असंच काहीच आता सुद्धा होऊ शकतं. उगाच 1-2 नगरपालिका वगळता सगळ्या महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल. मग ते नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे सोडलं किंवा मालेगाव सोडलं तर इतरत्र सगळ्या ठिकाणी हे भारतीय जनता पक्षाचा महापौर बसू शकतो. किंचित 2-3 महानगरपालिका म्हणजे ठाणे, मालेगाव आणि चंद्रपूर अशा 1-2-3 महानगरपालिका जर सोडल्या 29 मधल्या तर जवळपास 25-26 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल असं दिसतंय. त्यातले त्यात अजित पवार यांनी जे ताकद लावली होती पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका, म्हणजे अजित पवार हे इतरत्र ठिकाणी फार थोड्या प्रमाणामध्ये गेले होते आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडला फार मोठी अशी ताकद लावली होती त्यांनी. या ठिकाणी सुद्धा अजित पवार यांना यश येताना आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच बोलबाला दिसतोय. भारतीय जनता पक्षालाच लोक भरभरून असं मतदान करताना आपल्याला दिसतंय. तसंच त्यांचीच लोक निवडून आलेली आपल्याला दिसते. या अगोदर सुद्धा याच्यावरती या ईव्हीएम मशीनवरती संशय घेण्यात आलेला होता. या सगळ्याच गोष्टी पारदर्शक आहेत असं लोकांना वाटत नाही की त्यातली त्यात असं काय केलेलं सगळं दिसतंय. म्हणजे आज सर्वसामान्य जनतेला वाटतं की निवडणुकांमध्ये पारदर्शकता आली पाहिजे. विरोधकांनी एकही आरोप करता कामा नये, म्हणजे एकही आरोप या निवडणूक प्रक्रियेवरती झाला नाही पाहिजे असंच काहीच सर्वसामान्य माणसांचं सुद्धा मत आहे. आपण जी मुंबईच्या शिवतीर्थावरती सभा झाली होती, महायुतीची सभा झाली, ही आपण पाहिली की कशा पद्धतीनं सभेला किती लोक होती हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर जी दोन्ही ठाकरेंची जी सभा झाली ही सभा सुद्धा कशी झाली हे सुद्धा आपण त्या शिवतीर्थावर त्या सभेमध्ये पाहिलं होतं. तरी देखील मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना यश येताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे ह्याची कारण सुद्धा अनेक आहेत की बाबा यंत्रामध्ये गडबड असेल किंवा मतदार याद्या ज्या आहेत, आता मुंबईमध्ये जवळपास 16 ते 17 लाख मतं ही दुबार नोंदली गेलेली आहेत. त्यात बोगस मतं आहेत, इतर राज्यातली मतं आहेत. या ठिकाणी हे जे सगळे मतदार आहेत, दुबार असतील, तिबार असतील, इतर राज्यातले मतदार नोंदलेले आहेत. तर हा सुद्धा मुद्दा सगळ्यात अधिक महत्वाचा आहे की ठाकरे बंधू यांना या ठिकाणी यश न मिळण्याचा. म्हणजे
ठाकरे बंधू मुंबई आणि ठाकरे हे एक अतूट नातं आजपर्यंत होतं आणि प्रत्येकाला वाटत होतं की मुंबई ही ठाकरेंच्याच ताब्यात असली पाहिजे असं लोकांना वाटत होतं. परंतु आता ते मुंबई ही भारतीय जनता पक्षाच्याच ताब्यात आपल्याला जाताना दिसते आणि मुंबईचं महाराष्ट्रातल्या जवळपास 25 ते 26 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसताना आपल्याला दिसतोय तिथं सुद्धा आणि उपमहापौर सुद्धा भाजपचाच बसेल अशीच शक्यता आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा दिसते. तर असंच म्हणता येईल की भाजपची ही पुन्हा एकदा सुनामी लाट आली की काय. परंतु त्याच्यामध्ये एक चित्र सुद्धा असतं की राज्यामध्ये ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाचीच लोक सर्वाधिक निवडून येतात. हे सुद्धा आपल्याला अनेक वेळा दिसलेलं की याच्या अगोदर सुद्धा काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तर त्यांच्याच ताब्यात बहुसंख्य ठिकाणच्या नगरपालिका ह्या त्यांच्याच ताब्यात गेलेल्या आपल्याला दिसत होत्या. असंच काहीच चित्र म्हणजे आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिघांची सत्ता आहे. तर ह्या तिघांपैकी सर्वाधिक जागा ह्या भारतीय जनता पक्षाला मिळतात. सर्वाधिक महापालिकेचे महापौर सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच बसताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेचं बी काही नाही आणि अजित पवारांचं सुद्धा काही नाही अशीच काहीची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी अक्षरशः भारतीय जनता पक्षाचेच सगळे महापौर बसलेले आपल्याला दिसत आहेत. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.